खरं तर मेहकरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। काही दिवसापूर्वी खून झाल्याची एकंदरीत चर्चा होती आणि पोलिसांनी त्याचा छडा लावला आहे। खरं तर घटनास्थळावर आपण आहे आणि स्वतः DYSP साहेब आपल्या सोबत आहेत। साहेब काय सांगाल, एकंदरीत काय घटना आहे? आम्हाला काल एका चौकशी दरम्यान आणि गोपनीय माहितीनुसार अशी माहिती समजली की काही वर्षांपूर्वी काही इस्मांनी एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह जामगाव रोड मेहकर या ठिकाणी एका शेतामध्ये पुरलेला आहे। आम्ही त्या माहितीची खातरजमा केली आणि अधिक प्राथमिक चौकशी करून आमची खात्री झाली की आम्हाला या ठिकाणी असं काही झालेलं असू शकतं। मग आम्ही जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे त्यानुसार माननीय कार्यकारी दंडाधिकारी, फॉरेन्सिक टीम, डॉक्टर टीम, 2 शासकीय पंच, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर यांच्यासह सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आज सकाळी या स्पॉटला पोहोचलो असता माननीय कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष आम्ही ही खोदकाम केला असता आम्हाला या ठिकाणी एक मानवी सांगाडा मिळून आलेला आहे। अधिकचा तपास चालू आहे। यामध्ये फॉरेन्सिक टीम आणि डॉक्टर यांच्याकडून DNA आणि अधिकचे जे पुरावे आहेत ते जमा करण्याचं काम चालू आहे आणि अधिकचा तपास करून जी काय यामध्ये माहिती मिळेल त्यामधून आपल्याला सविस्तर यानंतर माहिती देण्यात येईल। खरं तर कशी माहिती मिळाली व किती वर्षाचा हा मृतदेह आहे किंवा कधी खून झाला होता? आरोपीने स्वतः कबुली केली की तुम्ही त्यांचा छडा लावला? यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत। पोलिसांचाही तपास, आमच्याकडे एक मिसिंग दाखल होती, त्या मिसिंगच्या अनुषंगाने तपास चालू होता आणि तपास आणि आम्हाला जे संशयित किंवा गोपनीय माहितीद्वारे आम्हाला माहिती कळली असता आम्ही संशयित व्यक्तींना बोलावून त्यांची विचारपूस केली आणि यामधून आम्हाला या गोष्टींची शंका आली की असं काही प्रकार घडलेला असू शकतो। यामधून आम्ही या स्पॉटला आल्यानंतर हा जो मानवी सांगाडा काढलेला आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्राथमिक सध्या तो एक साधारणतः 4 वर्षापूर्वीचा सांगाडा असण्याची शक्यता आहे। परंतु यामध्ये अधिकचा जो तपास आहे आणि जे काही वैज्ञानिक पुरावे आहेत त्याचे जे कायदेशीर रिपोर्ट आहेत ते आल्यानंतरच आपल्याला त्याबद्दल खात्रीशीर बोलता येईल। खरं तर आरोपी अटक आहे का की एकच आरोपी की आणखी काही आरोपी आहे, काही इतर प्रकारे या ठिकाणी आहे? नाही, सध्या तर आमच्याकडं एक आरोपी आमच्या ताब्यात आहे। आम्ही त्याची अजून कसून चौकशी करून यामध्ये जे कोणी दोषी असतील, सहभागी असतील त्यांनाही आम्ही पकडू आणि त्यांनाही अटक करू। नक्कीच सगळ्या मेहकर या ठिकाणी मुळा रोडवर ही सदरची घटना घडलेली आहे। पोलिसांनी हा मृतदेह वर काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। फॉरेन्सिक टीम असेल व प्रशासन या ठिकाणी आहे। सकाळपासूनच यांची ही कामगिरी चालू आहे। या ठिकाणी खरं तर दुर्दैवी आणि धक्कादायक घटना ही म्हणावं लागेल। पोलीस प्रशासनाचे पुढील तपास चालू आहे। LS मराठी, देविदास खनपटे, बुलढाणा।